घरची कामं किती पण करा, पण त्याचं कौतुक कधीच कोणाला नसतं. कारण सगळ्यांना असं वाटतं की काय घरातच आहे, काय एवढं काम आहे. तर असो, आपल्याला काम तर काय करणं भागच आहे. आपल्या आयुष्यालाच पुजले बायकांच्या काम. तर काय मग, नमस्कार मंडळी. तर ही माझी सकाळ झाली आणि हे मी आता स्वयंपाकाला लागले, कारण माझ्या भावाचा डबा मला द्यायचा होता. तर त्यासाठीच ही माझी गडबड चालू होती. तर मी आज अंड्याची भुर्जी करत होते. तर मस्त सकाळ सकाळी रेडी फ्रेश आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी हे तयारीला लागले स्वयंपाकाच्या. त्यानंतर मध्येच तनिषने पण आंघोळ केली, त्यालासुद्धा रेडी केलं आणि त्याला दूध प्यायला दिलं. नाटकं खूप करतो दूध पिताना. आणि त्यानंतर माझ्या चपात्या वगैरे लाटून घेतल्या, कारण खूप सकाळची माझी खूप घाई असते कामाची. आणि पटकन हा टिफिन पॅक केला आणि मी माझ्या भावाला द्यायला चालले, कारण तो माझ्या इथेच राहतो. आता घरामध्ये कोणी नसल्यामुळे मला रोज त्याला टिफिन पार्सल द्यावा लागतो. आणि फायनली मी आले इकडे आता त्याला नाश्ता पाणी देण्यासाठी. आणि हे बघा, थंड पाणी सगळे पितात, पण पाणी मात्र ह्याला भरायला सांगतात. हे छोटंसं बाळ माझं पाणी भरू लागतं, मला मम्मीला खूप मदत करतो. तर काय असं माझं रोजचं रुटीन आहे. ते काय आपली कामं काही थांबत नाहीत. आणि फायनली मग जरा फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी लास्टला आज देवपूजा केली, कारण खूप घाई होती आजची. त्याच्यामुळे म्हटलं छान जरा निवांतपणे आज देवपूजा करावी, कारण देवपूजा केल्यानंतर जरा मन प्रसन्न होतं आपलं, बरोबर आहे ना.